होते जेवाय गेले तर मला खावा लागले की तुम्ही गिरायक चालू आहे आपल्या मला इकडे आणायचे बरं आणा मग आणा आहे ते जेवाय गेलेली मला घेऊन यायचं घेऊन यायची नाही तर घेऊनच येतील त्यांनी ती आणणार आहे गेलेत की ती आणणार आहे तुमची मुलगा होता आणते करायची तुम्ही जा माहिती तिथं आणि हे मॅडम मला हरवले आहे त्याच्यामध्ये पण आपण शोधा ऑर्गॅनिक मिक्स केलं आहे आपलं मेन प्रोडक्ट शोधा ऑर्गॅनिक त्याच्यामुळे आम्ही सगळे कधी कधी पदार्थ बनवतात ते बोलले मॅडम हे तुम्ही खूप शकता आणि वडे असत वडे हा वडे असतात हा बघा आपलं मुलं खात नसले काढता येत नाही पुढे बनवताना पीठ खात नाही का ऍक्च्युली मी पीठ खात नाही त्याच्यामुळे मी पुऱ्या बनवताना मला पुऱ्या ही माहिती मला पाहिजे नमस्कार, माझे नाव धनश्री ज्ञानोबा गेते, राहणार नंदागाव, तालुका परळी, जिल्हा बीड. माझ्या गटाचे नाव हरिविठू माऊली स्वयंसहायता समूह.
आमचं नंदगोळ गाव हे डोंगराळ भागात आहे. तिथे पाणी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही कमी पाण्यावर पीक येणारं निवडलं आहे. शेवगा हा कमी पाण्यावर येणारं पीक आहे. आम्ही शेवगा लागवड केली. 3 एकरवर आम्ही 12,000 झाडाची लागवड केलेली आहे. त्यापासून आम्ही पानांचं पावडर करायची ट्रेनिंग आम्ही दीनदयाळ कृषी विज्ञान केंद्र दिगोळांबा येथून घेतली. आणि त्याची पानांची पावडर तयार झाली. त्याच्यापासून आम्ही पावडरपासून आणखीन दुसरा प्रोडक्ट शेवगा पापड बनवला आहे. आणि तिसरा प्रोडक्ट आम्ही शेवगा शेवई बनवलेली आहे. आणि नंतर दुसरा प्रोडक्ट आमचा बीटरूट पावडर आहे. आम्ही बीट लागवड केली होती. बीट ज्यावेळेस काढायला आलं त्यावेळेस भाव खूप कमी होता. आम्ही ह्याचं पावडर करायचं ठरवलं. ह्याची पण ट्रेनिंग आम्ही दीनदयाळ कृषी विज्ञान केंद्र येथूनच घेतली. आणि चिप्स केले अगोदर. त्याचं चिप्स ड्रायर मध्ये वाळवून त्याची पावडर केली. आणि दुसरा त्याच्यापासून आम्ही प्रोडक्ट बीटरूट पापड बनवले. आणि तिसरा आम्ही बीटरूट शेवई बनवली. आमचा तिसरा प्रोडक्ट नीम पावडर, लिंबाच्या पानापासून पावडर, हे शुगरसाठी खूप फायदेशीर आहे. आणि कढीपत्ता पावडर हे केस गळतीसाठी खूप चांगलं आहे, भाजीसाठी. आणि आवळा पावडर ही आम्ही तशाच प्रकारे तयार केलेली आहे. अशा आमच्या अनेक 14 प्रकारच्या पावडर आम्ही तयार करत आहात. धन्यवाद.